नमस्कार माझ्या द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर द्राक्ष बागेत आता ही छाटणी घ्यायला लागलोय किंवा इथ्रेल मारलंय आणि आपल्याला खतं पण घालायचे आहेत. बरेचसे द्राक्ष बागायतदार बेसल डोस टाकत असतात. मग बेसल डोस कसा टाकायचा, तर आणायचं, पोती वतायची, भरभर मिसळायचं आणि बागेला नेऊन इसकटायचं. मग त्यात आपण किती खर्च करतोय, किती पैसे लावलेला असतात, ह्याचं काय आपल्याला काय नसतंय, गणित नसतंय. एकच ह्या गोष्टीतनं सांगायचं आहे. आता जर इथं जर बघितलं तर काय करायचं, असा खड्डा काढायचा किंवा अशी लांबडी चर काढायची आणि हे जे खत आहे हे असं लांबडं जेवढं जास्त होईल तेवढं पसरायचं. आणि बरेचसे बागायतदार काय करतात, ह्या गुंडीखाली टाकायचं, आणखीन पाणी सोडायचं, याला मुजवायचं नाही. मग ह्याच्यासाठी किती खर्च झाला हे आपल्याला माहित नाही. तर हे काय करायचं, हे असं मुजवणं गरजेचं आहे. खत घालायचं आणि खत असं मुजवून घ्यायचं, म्हणजे आपला जेवढं आपण खत देणार आहे ह्याचा 100% वापर होतोय. नसेल तर तुम्ही जर हाय असं वर टाकलं तर त्याचा उपयोग होत नाही. प्रत्येक द्राक्ष बागायतदारांनी ही गोष्ट काळजीने करणे गरजेचे आहे.